त्यांना प्रश्न विचारला, त्या भावूक झाल्या. त्या म्हणाल्या मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि जनता त्याला निश्चित निवडून देईल. तुम्ही थोडे भावूक आहात. म्हणजे मला तर असं वाटलं होतं की माझी सासू येऊ शकते की नाही, कारण तिचं ना गेले 3-4 महिने थोडंसं बॅक फ्रॅक्चर झालं होतं. सो तरी त्या आल्या, म्हणजे आतमध्ये जाताना 4 वेळाला बसल्या. आम्ही त्यांना व्हीलचेअर घेऊन आलो होतो, पण ते त्यामुळे नाही मी चालत जाणार, आणि त्यांनी मतदान केलंय. काही जणांना अपील करतानाही पाहिलं, जे वयोवृद्ध होते त्यांच्याशी त्या बोलत होत्या मतदान करा. तर ही भावना आहे पूर्ण परिवाराची, त्याही आल्या. आणि मी पाहतोय आज की युवा वर्ग प्रामुख्यानं आणि वयस्कर ज्यांना चालायला अडचण आहे, अनेक ह्या परिस्थितीवर मात करून ते इथं येत आहेत. काय वाटतं या मतदारसंघातलं? मला असं वाटतं की जसं साहेबांनी सांगितलं तसं वोटिंगचं पर्सेंटेज वाढलंच पाहिजे. 50% वोटिंग हे सुशिक्षित समाजाचं लक्षण नाही राहत, की तुमच्याकडे पर्याय आहेत. कसं आहे, शेवटी तुमच्याकडे जर चांगला पर्याय असेल तुम्हाला मतदानाला उतरलंच पाहिजे. आणि नाहीतर मग पुढची 5 वर्ष आपल्या नशिबात काय लिहून ठेवलंय ते चांगलं नसतं. सो चांगल्या प्रयत्न केला वहिनी, पण माझं असं म्हणणं आहे की शर्मिला ठाकरे इथं आपण पाहतोय या इथं आल्या आहेत. आई म्हणून तुम्ही भावनिक क्षण होता का, आणि तुम्ही प्रचारात सक्रिय सहभागी होतात? आई म्हणून किती भावनिक क्षण होता तुमच्या? खूप आनंदाचा. त्यांना मला जा मी येते, पुढे जा मी येते, त्यांना पुढे जा मी येते, पुढे जा मी येते. म्हणजे किती भावनिक क्षण होता? खूप आनंदाचा क्षण होता की आणि मी 20 दिवस त्याच्यावरती प्रचार केल्यामुळे मला माहितीये की लोक पण किती खुश आहेत. तुम्ही जर बघत असाल तर येता येता आम्हाला लोक थांबून, एक तर आजोबा 90 वर्षाचे असतील ते थांबले होते अमितला आणि साहेबांना भेटायला. सो लोकांना पण खूप आनंद झालाय की एक चांगला उमेदवार त्यांच्याकडे उभा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.